नमस्कार. संचार टाइम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. बातमी आहे मुडशिंगी येथून. तंटामुक्त अध्यक्ष निवास चौगले यांचे शरद पवारांकडून अभिनंदन. तंटामुक्त समितीची निवड बिनविरोध न होता लोकशाही पद्धतीने व्हावी या भूमिकेसाठी 2 वर्षापूर्वी स्वतः निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले सध्याचे माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष शरद धोंडीराम पवार यांनी मुडशिंगी येथील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष निवास चौगले यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक करून त्यांना अभिनंदन पत्र दिले. प्रत्येक नागरिकाला संविधानाने दिलेल्या मतदानाच्या अधिकाराचा सन्मान झाला पाहिजे अशी भूमिका शरद पवार यांनी त्यावेळी घेतली होती. यासाठी त्यांनी स्वतः निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. यानंतर झालेल्या लोकशाही पद्धतीच्या निवडणुकीत निवास चौगले यांची तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली. अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर चौगले यांनी तंटामुक्त समितीच्या माध्यमातून गावातील विविध तंटे, वाद आणि गैरसमज सामोपचाराने सोडवण्यासाठी प्रयत्न केले. गावातील शांतता, सलोखा आणि सामाजिक ऐक्य टिकवण्यासाठी त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेत शरद पवार यांनी त्यांचे अभिनंदन केले. विशेष म्हणजे ज्यांनी तंटामुक्त समितीची निवडणूक लोकशाही पद्धतीने व्हावी यासाठी स्वतः निवडणूक लढवली, त्याच शरद पवार यांनी आज निवास चौगले यांच्या तंटामुक्त समितीच्या माध्यमातून केलेल्या कार्याचे अभिनंदन केले. हा प्रसंग दोघांसाठीही विशेष ठरला. अभिनंदन पत्राबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना निवास चौगले म्हणाले, शरद पवार साहेबांनी त्यावेळी लोकशाहीच्या मूल्यांसाठी घेतलेली भूमिका मला प्रेरणादायी वाटली. आज त्यांच्या हस्ते माझ्या कार्याचे कौतुक होणे हा माझ्यासाठी विशेष सन्मान आहे. हे अभिनंदन पत्र माझ्या पुढील सामाजिक कार्यासाठी नवीन ऊर्जा देणारे ठरणार आहे. 2 वर्षापूर्वी निवडणुकीपासून सुरू झालेला हा प्रवास अभिनंदन पत्रापर्यंत येऊन थांबल्याने मुडशिंगी गावात चर्चेचा विषय ठरला आहे. मुडशिंगीहून प्रतिनिधी.